मिरजे संत बाळूमामा रूपातील 19 फुटी गणरायाच्या मूर्तीने सगळ्यांचे लक्ष वेधले। गणाध्यक्ष मित्रमंडळातर्फे गणेश मूर्तींची स्थापना। आज गणेशोत्सवाला सुरुवात झाली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला मिरज शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातून गणेश भक्तांची गणेशोत्सवाला हजेरी असते। भव्य दिव्य समतोल अशा गणेश मूर्तींचं मिरज शहरात आगमन झालेलं असून गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये मिरवणूक काढून गणेश मूर्तींची स्थापना केली आहे। आज गणाध्यक्ष गणेशोत्सव मंडळाच्या संत बाळूमामा रूपातील गणरायाच्या मूर्तीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। 19 फुटी बाळूमामा रूपातील गणेश मूर्ती असून सोबत मेंढरं असा देखावा आहे। पारंपरिक धनगरी ढोल सोबत त्याची मिरवणूक काढण्यात आली। मिरज शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी भव्य दिव्य आकर्षक समतोल मूर्तीसोबत ऐतिहासिक पौराणिक देखावे सादर करण्याची परंपरा अखंड जपली आहे आणि या देखाव्यातून सामाजिक संदेश सुद्धा देण्याचा प्रयत्न केला जातो आहे। नमस्कार, मी अनमोल गिरजकर, गणाध्यक्ष ग्रुप मिरज। आणि आमच्या मंडळाने यावर्षी संत बाळूमामा यांच्या रूपातला देखावा सादर केलेला आहे। सालाबादप्रमाणे आम्ही पारंपरिकरित्या प्रत्येक वर्षी असं जनतेला नवीन काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत होतो। मागच्या वर्षी आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या रूपाने म्हणजे वारीच्या संदर्भात आम्ही साकारलेली होती आणि जनतेला पण उत्सुकता असते की गणाध्यक्ष दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी असेल। तसं जनतेच्या प्रतिसादाला साथ देऊन आम्ही यावर्षी बाळूमामांचा हा देखावा सादर केला। तुम्ही बघू शकता मूर्तीची उंची 18 फूट उंची आहे, प्लस मेंढरे वगैरे सगळे त्यांनी बनवलेले आहेत। म्हणजे जसा बाळूमामांचा तो हे होता तसा बनवलेला आहे। प्रत्येक मेंढराची उंची 3.5-4 फुटाच्या अंतरामध्ये आम्ही बनवलेले आहे आणि बाळूमामांचा पूर्ण जो सेटअप आहे तो असा उभा म्हणला तरी 20 ते 22 फुटाचा आहे आणि आता 18 फूट आम्ही उभा केलेला आहे। आणि आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या मंडळाचे दरवर्षीप्रमाणे आम्ही म्हणजे प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि आमच्या सभासद तुम्ही बघू शकताय आम्ही सगळं पारंपरिकरित्या कायद्याला अनुसरून कायद्याच्या चौकटीत बसून आम्ही सगळं देखावा वगैरे सादर करत असतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज।